माणूस कुठे जन्माला आला, कुठल्या घरात जन्माला आला, कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं. हे 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांची अडगडीत पडलेली समाधी ज्यांनी शोधून काढली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिला, सर्वव्यापी जगतपती त्याची नकोची मध्यस्थी, खऱ्या अर्थानं समाजातनं अंधश्रद्धा बुवाबाजी कर्मकांडाला विरोध करणारे महात्मा ज्योतिबा फुले, आणि ज्या एका स्त्रीमुळे महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहू शकल्या. आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा एक स्त्री आहेत, आमच्या लाडक्या संजीवनी तळेगावकर मॅडम, आणि या महिला इतक्या मोठमोठ्या पदावर विराजमान होऊ शकल्या याचं एकमेव सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्या काळात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी घर सोडलं आणि लोकांनी दिलेल्या शिव्या शाप सगळं सहन करत मुलींच्या शिक्षणाची दारं उघडी केली. त्या आद्य क्रांतिकारक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख. मी जवळजवळ 400 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या समोर आलेला आहे. आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिरे में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है. हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आणि आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातून लोकांची डोकी झाडली, हे दगडांची टाळ करून लोकांच्या डोक्यात जाळ करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा. मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती अख्ख्या जगाला ज्यांनी सांगितली आणि या जगाचा निरोप घेताना त्यांनी या जगाला ज्ञानाचं एक सगळ्यात मोठं भांडार देऊन गेले. ते जगात पापही नाही, जगात पुण्यही नाही, जगात आहे फक्त ज्ञान, आणि अद्वैताच्या अभ्यासाने या अज्ञानाचा ह्रास होतो. हे सांगणारे युवकांचं प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेची जाणावा, मृदू सबाय अनुनित ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, ज्यासी आपुंग येता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. वारकरी संप्रदायाचा कळस असणारे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सात्विक भक्तीची मूर्तमेढ ज्यांनी रोवली ते जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज, योग याग विधी येणेनो हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, संत चोकामेळा, संत बहिणाबाई, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही. त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो. जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो. मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नी झोकून दिलं पाहिजे. जे वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, जे उजळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे. हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि आचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय. कसं जगावं हे शिकवणारी छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले. या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. सन्माननीय विचारपीठ, आणि या विचारपीठावर माझ्या सोबत बसलेले, माझ्यापेक्षा वयानं आणि ज्ञानानं ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असलेले सगळे सन्माननीय, आजच्या कार्यक्रमाच्या आमच्या आदरार्थी असणाऱ्या संजीवनी तळेगावकर मॅडम, आणि प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे तुम्ही सगळे भगीरथ रूपी शिवभक्त श्रोतेगण, तुम्हाला सुद्धा मी अनंत विठ्ठल राऊत आमच्या विदर्भातनं अकोल्यावरनं मानाचा मुद्रा करतो. फार वेळ मी तुमच्या समोर नाहीये, पण जितका वेळ मी तुमच्या समोर आहे तुमचा एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाया गेल्यासारखा वाटणार नाहीये. इतका मला आनंद इथं झाला, कारण वा 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 वा, वाजवा वाजवा, काही हरकत नाही. मी टाळ्या वाजवायला वेळ देत असतो, वा वा वा, पण तुम्ही 6 वाजल्यापासून इथं बसलेला आहात. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पाणी येत नाही म्हणा, पण मला इतकं दुःख झालं की खऱ्या अर्थानं 6 वाजल्यापासून तुम्ही इथं थांबलेला आहात. म्हणून मी म्हटलं की वक्त्यांना एखादं काहीतरी पनिशमेंट पाहिजे, पुढच्या वेळेस पासून चालू करा ते. पण एवढे लोक खतरनाक इथं जमलेले आहेत आणि एवढ्या वेळ बसून सुद्धा तुमचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झाला नाही. सलाम आहे तुमच्या रसिकतेला. क्या बात आहे. या अंबड शहरामध्ये या व्याख्यानमालेला मला प्रचंड आनंद होतोय. तुमच्या टाळ्या आणि तुमच्या डोळ्यांचा प्रतिसाद बघून एवढं तर मी म्हणू इच्छितो, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले पण एवढ्या टाळ्या वाजवणारा रसिक वर्ग आज मला इथं अंबड मध्ये पहिल्यांदा बघायला मिळाला असं नाही. खूप ठिकाणी असा रसिक वर्ग मिळतो, पण स्तुती केली की बरं वाटते, त्या म्हणून पहिले स्तुती केलेली बरी असते. पण विनोदाचा विषय सोडा, जरी टाळ्या वाजवणारा सगळीकडे रसिक वर्ग मिळत असला तरी सुद्धा एवढ्या वेळ थांबून सुद्धा तसूबरही उत्साह कमी न होऊ देणारा रसिक वर्ग हा तरी खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात मला इथं पहिल्यांदा बघायला मिळाला. असंही काही नाही. महिला वर्ग खूप
ठिकाणी असा रसिक वर्ग मिळतो. पण तुम्ही हसले की बरं वाटते हो. हसणारा चेहरा या जगातला सगळ्यात सुंदर चेहरा असतो, बरोबर आहे का? बैलाला हसता येते का? नाही हो. गाढव हसताना पाहिलं का तुम्ही? मग जो हसत नाही तो हसत राहिलं पाहिजे माणसानं. खरं तर या अशा कार्यक्रमांमध्येच मला प्रचंड आनंद होतो. नाही तर पुण्या मुंबईला ताई आपण कार्यक्रम करतो, सुटापुटात काही काही लोक आमच्याकडे बघत असतात. अशी पुणेरी लोक काही हसतच नाही. आपल्या आतडे बाहेर पडायला येतात, आपण जमा करून डबल पोटात टाकायचे, हसतच नाहीत. अरे हस ना, एकटक आपल्याकडे बघत राहतात. असं वाटतं प्रत्येकाला मुळव्यात झायला लागा. अरे हस ना, हसतच नाही. मग रात्री 1:30 वाजता अचानक तेले जाग येते. काय झालं? खतरनाक माणूस होता दुपारी, मेला तो प्रवासात. आता हसतं का? हसलं पाहिजे की नाही? आणि हसणं आपल्याला संतांनी, समाज सुधारकांनी शिकवलं ना दादा. आणि ज्या जयंतीसाठी खऱ्या अर्थानं आपण सगळे जमलेलो आहोत, फक्त आपल्या इथं नाही आहे, अख्ख्या महाराष्ट्रभर, देशभर, जगभर ही जयंती साजरी केल्या जात आहे. मला बऱ्याच जणांनी विचारलं की कुठल्याच कार्यक्रमाची सुरुवात तुम्ही एका नावाशिवाय करत नाही. ते नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ज्यांच्या नावावर तुम्ही पोटो भरता, व्याख्यान करता, ते शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं मित्रांनो. शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हटलो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम, इंग्रज, फ्रेंचांसारख्या अत्याचार्यांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांसारख्या कूटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्वधर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा. आणि दुश्मनांच्या काळजात हे पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा. किमयागार म्हणजे शिवबा. जात धर्म सोडून दिली लढाया तलवार, माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. स्वाभिमान शिकवला. वा वा वा, काय साऊंड सेट केला राव. जोरदार टाळा वाजवा एकदा साऊंड वाल्यासाठी. हा हा हा, साऊंड वाल्याले कोणी सजेशन देऊ नका, खतरनाक आहेत ते लोक. साऊंड खतरनाक सेट केलेला आहे त्याने, एकदम सेन्सिटिव्ह. हा, लग्न झालं का तुमचं? काही हरकत नाही, चेहरा बघून लक्षात आलं माझ्या, प्रफुल्लित चेहरा आहे तुमचा. लग्न झालेले लोक हे असे आहेत, स्टेजवर बी आहेत लग्न झालेले लोक. साऊंड तुमची माझी युती आहे, तोपर्यंत आपला कार्यक्रम पडू शकत. आपलं सरकार चालायचं असेल तर आपण एका पक्षात पाहिजे. आसामला जासाल नाही तर मी सामान्य माणूस आहे बरं का, मला राजकारणातलं कळत नाही. खरंच सांगतो. नाही प्रामाणिकपणानं हो, मला राजकारणाचा माझा संबंध नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. स्वाभिमान शिकवला, नीतिमत्ता शिकवली, राज तुमच्या मुळेच नवी पहाट उगवली. नवी पहाट उगवली. नाही देवाचा अवतार, नाही देवाचा अवतार, तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. आला जाडीत अपजल्या रयतेच उभराना, पाठविल्या पतिव्रता, लुटली अब्रूची खान, लुटली अब्रूची खान. त्याचा कोथळा काढला, त्याचा कोथळा काढला, माझ केला थंडगार. माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार. किती लढले मावळे हाती घेऊन मरण, स्वराज्याला बांधलं बलिदानाचं तोरण, बलिदानाचं तोरण.
तोरण होते धन्य ते मावळे, होते धन्य ते मावळे, धन्य त्यांचे घरदार. माझ्या राजानं उघडल नवसमतेच दार. ज्याने वाचली शिवशाही काय गरज ग्रंथाची. शिवाजी महाराज वाचण्याचा विषय बरं, तलवार ढाल गोळा याच्या पलीकडे महाराजांचं चरित्र वाचणं गरजेचं आहे. इतका आनंद झाला, कोणी मला ट्रॉफी देतं, कोणी मेडल देतं. यांनी गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता नावाचं अत्यंत सुंदर पुस्तक मला दिलं. जोरदार टाळ्या यांच्यासाठी वाजवा. यावरनं या व्याख्यानमालेची किती प्रगल्भता आहे लक्षात येतं. अरे त्या पुस्तकामध्ये गोविंद पानसरेंनी इतके सुंदर शिवाजी महाराज मांडलेले आहेत, तलवार ढाल घोडा याच्या पलीकडचे. कारण शिवाजी महाराजांच्या आधी त्यांच्या नंतर असंख्य राजे या समाजामध्ये झाले, परंतु छत्रपती शिवाजी महाराज हेच नाव तुमच्या माझ्या डोक्यात काळजात अधिराज्य गाजवत आहे. शिवाजी महाराजांच्या आधी त्यांच्या नंतर असंख्य राजे झाले, परंतु प्रत्येक जाती धर्माचा मेन माणूस हा शिवाजी महाराजांना एवढा आदर कसा काय देतो. शिवाजी महाराजांचं अख्खं जगणं एक प्रेरणा आहे. अख्ख्या जगानं त्यांच्याकडनं मोटिवेशन घेतलंय. गोरिल्ला टॅक्टिक्स म्हणजेच गनिमी कावा. अख्ख्या जगापर्यंत टेक्निक गेलेली आहे ती महाराजांच्या मावळ्यांनी शोधून काढलेली आहे. महाराजांच्या गुप्त हेर मधले लोक अजूनही लोकांना कळले नाही. औरंगजेबाच्या दरबारात सुटका झाल्यानंतर महाराज कोणत्या मार्गानं आपल्या राज्यात परत आले याचा शोध अजून सुद्धा लोकांना लागत नाही. ही ताकद छत्रपती शिवाजी महाराजांची होती. शिवाजी महाराज ज्यावेळेस बाहेर निघाले त्यावेळेस कुठल्या रस्त्यानं जायचं यासाठी त्यांनी एका कुंभाराशी आधीच सेटलमेंट करून ठेवलेली होती. आणि तो कुंभार 2 वर्षाआधी 3 वर्षाआधी आधीच तिकडे औरंगजेबाकडे गेलेला होता. फार अभ्यास होता शिवाजी महाराजांचा. आणि तेही त्यानं भट्टीमध्ये लाकडं कोणती जाळायची, म्हणजे महाराज ज्या वेळेस कैदेतनं सुटतील त्यावेळेस तो धूर जिथे असेल त्या धुराच्या दिशेनं महाराज गेले पाहिजेत, म्हणून दिवसा अशी लाकडं जाळायची की त्यातनं काळा धूर निघाला पाहिजे, आणि रात्री अशी लाकडं जाळायची की त्यातनं पांढरा धूर निघाला पाहिजे. आणि तसंच केलं त्या कुंभारानं. तशीच भट्टी चालू ठेवली. शिवाजी महाराज त्याच दिशेनं खऱ्या अर्थानं निघाले. इतकं सखोल प्लॅनिंग. अरे शिवाजी महाराजांचे जर पत्र वाचले ना 250 पत्र, मगाशी आता मला ते फोटो दिसले इतके सुंदर. काय सर आहे त्यांचं नाव? लांडे सर. क्या बात आहे साहेब, तुम्ही एवढा सगळा सार काढला छत्रपती शिवाजी महाराजांचा. त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल कुणी कुणी काय काय उल्लेख केला तो सगळा भित्तीपत्रकांमध्ये त्या फोटोंमध्ये लावलेला आहे. तुम्हाला वेळ भेटला तर एकदा आज किंवा उद्या तुम्ही एकदा बघून घ्या. शिवाजी महाराज अभ्यासाचा विषय आहे बरं का. चिपळूण जवळ छावणी पडली आणि सगळे सैनिक लोक आजूबाजूच्या लोकांना, कारण यांच्याकडे धान्य गोळा जो होता लाकूड फाटा घोड्याला लागणारा सारा संपत आला, म्हणून आजूबाजूच्या लोकांना मागणी करायला लागले, हिंसा करायला लागले. ही माहिती शिवाजी महाराजांना जाताच शिवाजी महाराजांनी ताकीद पत्र लिहिलंय की तो सैनिक असो की पाव खलक असो, तुमच्याकडला जर धान्याचा साठा घोड्यांना लागणारा चारा लाकूड फाटा संपत असेल, तुम्ही आजूबाजूच्या लोकांना रयतेला त्रास देताय हे मला कळलेलं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर लाकूड फाटा घ्यायचा असेल तर पूर्ण वटलेलं झाड हे शेतकऱ्याच्या परमिशननं त्याला इच्छित मोबदला देऊनच घेतल्या गेलं पाहिजे. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लावू नका. हात लावणाऱ्याचे हात कलम केले जाते. शिवाजी महाराजांनी त्या पत्रात इतक्या बारकाव्याने लिहिलं. काही जण भलत्याच ठिकाणी चुला मांडतील, काही ठिकाणी चिलमीसाठी अग्नी घेतील, शेकोट्या पेटवतील, मग त्यातली एखादी ठिणगी उडून वाळलेल्या गवताच्या गंजीवर पडेल, वाऱ्याच्या झोतानं सगळीकडे आग पसरेल आणि घर धरून बसलेल्या कुणब्यांच्या पुढे जगण्याचा पोटाचा प्रश्न निर्माण होईल. शिवाजी महाराजांनी सांगितलं मध्यरात्री एखादा उंदीर पेटत्या दिव्याची वात पळवेल आणि वाळलेल्या कळबेच्या गंजीत घुसेल, त्यानं सुद्धा विध्वंस होऊ शकतो. म्हणून सगळे दिवे मालवून झोपा. लक्षात ठेवा, रयतेच्या कल्याणकारी राज्य म्हणजे स्वराज्य हे सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला कळले पाहिजेत. औरंगजेबानं जिजिया कर लावला त्याबद्दलचं पत्र महाराजांचं. महाराज जर अभ्यासायचे असतील तर फक्त तलवार ढाल घोडा इतकेच महाराज अभ्यासून चालणार नाहीत. एकदा फक्त हातवर करा बरं, छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे कोण कोण आहेत? क्या बात, वा वा वा, खाली करा. मला प्रचंड आनंद आहे. स्टेजवर बी होते का मावळे? मी बघितलंच नाही. वा वा. आऊसाहेब जिजाऊंच्या सावित्रीबाई फुलेंच्या लेखी हातवर करा बरं. वा वा वा, क्या बात आहे. मला फार आनंद झालाय की तुम्ही खरे मावळे आहात.
आणि शिवाजी महाराजांचा इतिहास, कारण महाराजांनी सांगितलं माझा मावळा व्यसनाधीन असू नये, माझा मावळा वासनाधीन असू नये. शिवाजी महाराज वाचत गेलं पाहिजे. नाही तर काही काही तरुण एवढे खतरनाक आहेत दादा, हातापायाच्या काळ्या आणि छातीच्या पत्रवाळ्या, अगरबत्ती पैलवान झालेले सगळे तरुण बेंबीच्या देठापासून वरडतात. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आळवा पाळतो. याच्या कमरेवर पॅन्ट टिकना झाली. आम्हाला जो नडतो त्याला आम्ही उभा आळवा फाडतो. त्या मोबाईलवर इंस्टाग्राम, युट्यूब 2-2 वाजेपर्यंत झोपत नाही. 11 वाजता उठतोय सकाळी आणि मग त्याचं व्हॉट्सअपचं स्टेटस सळसळ तर रक शिवबाजे भक्त कपाळी भगवाटीला मी शिवरायांचा मावळा. आता तो छावा चित्रपट रिलीज झाल्यामुळं सगळ्यांना असं वाटायला लागलं आपण शंभूराजांचे खरे भक्त आहोत. गावात चोर सुटले हे बोंब जरी ऐकली 120च्या स्पीडनं घरी पळत जातंय हे, आणि अंधारात अंगार घेऊन झोपतोय. आणि मग याचं व्हॉट्सअपचं स्टेटस दिला तर दणकास, मोडला तर मनकास. अंधारात झोपलेलं होतंय. पण यायले महाराज आठवतात कुठं एखाद्या हायवेने ट्रिपशी चाललेले असतात. टिबल शीट जाणं म्हणजे यायले वाटते पावनखिंडीची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे. एखादी 4 व्हीलर यायला क्रॉस करून पुढे जाऊ द्या. यायला संताजी घोरपडे, बाजीप्रभू देशपांडे एका दमात आठवतात. यायला वाटते एका हातात आपल्या तलवार आहे, एका हातात आपल्या ढाल आहे. गाडीचा स्पीड वाढवतात, 4 व्हीलरच्या पुढे काढतात आणि मग त्या 4 व्हीलर कडे बोट टाकून म्हणतात बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. कुत्र्यासारखे म्हणतात हो. आई वडील घरी वाट बघतात, बघतोस काय रागानं ओव्हरटेक केलंय वागानं. अबे बघितलं की जगानं हातपाय गळ्यात घेतले वागानं. हे आदर्श आपले आहेत का? अरे भगत सिंग, राजगुरु सुखदेव यांचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर असले पाहिजे. त्या भगत सिंगांना विचारलं होतं तुम्हारे दिल में कभी शादी का लड़की का ख्याल नहीं आता, आजादी ही मेरी दुल्हन है म्हणणाऱ्या भगत सिंगांची जेल डायरी वाचा. भगत सिंग म्हणतात मेरे दिल में वो ख्याल आता नहीं, मैं सोचता हूँ आजादी के बारे में, मैं लिखता हूँ आजादी के बारे में, मैं बोलता हूँ आजादी के बारे में. आजादी के सिवा मैं कुछ सोच नहीं सकता. मेरे जज्बातों से, मेरे ख्यालों से कुछ इस कदर वाकिफ है मेरी कलम भी. इश्क भी लिखना चाहूँ तो इनकलाब लिख देती है. शिवशाही मी कुठेही जरी फिरलो मी माझ्या कवितेवर येतो. माझ्याकडे काही कागद नसला तरी काही काळजी करू. माझी आई म्हणते महापौरावर माझा पूर्ण विश्वास आहे. कितीही फिरलो